राज्यामध्ये बालकामगारांबाबत स्पष्ट कायदे आहेत. 14 वर्षांखालील मुलांकडून कोणतेही शारीरिक श्रम करून घेणे कायद्याने गुन्हा आहे. तसेच 14 ते 18 वयोगटातील किशोरी कामगारांबाबत देखील विशिष्ट नियम आहेत. या वयोगटातील मुलांना धोकादायक कामे देणे, शालेय वेळात मजुरी करून घेणे किंवा ओव्हरटाईम सारखी कामे देणे बेकायदेशीर ठरतात. हे सर्व असतानाही बीड सारख्या जिल्ह्यात जिथे स्वतः जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी बसतात, त्याच नव्या इमारतीच्या बांधकामावर बालकामगार दिसून येतात. ही बाब अत्यंत धक्कादायक आहे. या दुर्दैवी बाबीवर आजचा हा व्हिडिओ. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य वृत्तपत्र. बीड जिल्ह्यामध्ये सध्या विविध शासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. यामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, ग्रंथालय, ऊसतोडी कामगारांची वसतिगृहे अशा अनेक ठिकाणांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पाचा उद्देश जिल्ह्याच्या विकास कामासाठी निश्चित चांगला आहे. मात्र या इमारतीच्या बांधकामामध्ये बालकामगार वापरले जात असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे आणि स्थानिक नागरिकांनी दैनिक राज्य लोकतंत्रशी संपर्क साधला आणि माहिती दिली. नागरिकांच्या या तक्रारीनंतर दैनिक राज्य लोकतंत्रच्या प्रतिनिधींनी बांधकाम स्थळी प्रत्यक्ष भेट दिली. या भेटीत असं दिसून आलं की या ठिकाणी वयाने 18 पेक्षा कमी असलेल्या अनेक मुलांमार्फत मजुरीची कामे करून घेतली जात आहेत. विशेष म्हणजे हीच ती इमारत आहे जिथून जिल्हा प्रशासनाने याआधी वीटभट्टी कारखाने आणि इतर धोकादायक स्थळांवरून बालकामगारांची सुटका केली होती. ही घटना समोर आल्यानंतर समाजात एक गंभीर प्रश्न उपस्थित होतो. बालमजुरी विरोधी कायदा सर्वसामान्यांसाठीच आहे का? शासकीय कार्यालयांच्या बांधकामात जर कायद्याची पायमल्ली होत असेल तर सामान्य कुटुंबांवर किंवा लहान व्यावसायिकांवर काय विश्वास ठेवायचा? या बांधकामाचं कंत्राट एका खासगी कंत्राटदाराकडे देण्यात आलं आहे. माहिती अशी आहे की या कंत्राटदाराने बाहेरील राज्यातून मजूर बोलवले आहेत. मात्र त्यांच्या पथकात 18 वर्षाखालील काही कामगार आहेत. या मुलांमध्ये काही जण केवळ 16 ते 17 वर्षाचे आहेत. त्यांच्याकडून वीट उचलणे, सिमेंट मिसळणे, बांधकामासाठी लोखंडी सळ्या उचलणे यासारखी कामे करून घेतली जात आहेत. बालकामगार विरोधी कायद्यानुसार अशा अल्पवयीन कामगारांना या प्रकरणाच्या कामासाठी ठेवणं गुन्हा ठरतो. यामध्ये संबंधित कंत्राटदारासोबतच त्यांच्यावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाऊ शकते. दैनिक राज्य लोकतंत्रने ही माहिती 16 जुलै 2025 रोजी आपल्या अंकात बालकामगार विरोधी कायदा फक्त कागदावरच जिल्हा अधिकारी कार्यालयाची इमारत उभारतोय बालकामगारांच्या श्रमावर या शीर्षकाखाली प्रसिद्ध केली. बातमी प्रसिद्ध होतात दुसऱ्या दिवशी सकाळी पाहणी केली असता या बांधकामस्थळी एकही बालकामगार आढळून आलेला नाही. म्हणजे वृत्तानंतर प्रशासन किंवा कंत्राटदाराने या बालकामगारांना तातडीने हटवणे किंवा दुसरीकडे हलवले हे स्पष्ट दिसून आलं. या प्रकरणाबाबत दैनिक राज्य लोकतंत्रकडून निवासी उपजिल्हाधिकारी स्वामी, कार्यकारी अभियंता तोंडे आणि उपकार्यकारी अभियंता बोराडे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी मात्र बालकामगार कोणतेही नसल्याचे ठामपणे सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व कामगारांची ओळख, कागदपत्रे आहेत आणि कोणताही बालकामगार तिथे काम करत नाही. परंतु प्रत्यक्षात घेतलेल्या छायाचित्रांमध्ये अल्पवयीन मुले स्पष्ट दिसत होती. त्यामुळे प्रशासनाची भूमिका शंका निर्माण करणारी वाटते. बालमजुरी विरोधी कायद्याच्या 2 प्रमुख वयोगटांची विभागणी केली आहे. 10 ते 14 वर्ष आणि 14 ते 18 वर्ष. आता 10 ते 14 वयोगटातील मुलांबाबत कोणत्याही स्वरूपाच्या मजुरीवर बंदी आहे. तर 14 ते 18 वयोगटातील मुलांबाबत काही विशिष्ट अटींवर काम करण्याची मुभा असते. मात्र हे काम शिक्षणाच्या वेळेशी संलग्न नसावे, ते काम धोकादायक नसावे, ओव्हर टाईम नसावा आणि त्याची वेळ मर्यादा असावी. याआधी बीडमधील जमजम कॉलनी येथील एक सोडा फॅक्टरीमध्ये काही परराज्यीय बालकामगार आढळले होते. त्यांची सुटका केली गेली होती. ही घटना अजूनही ताजी असतानाच जिल्हा प्रशासनाच्या देखरेखीखालील इमारतीवर बालकामगार आढळून आल्याने संपूर्ण यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. मग यावर आता काय करता येईल असा प्रश्न पुढे येतो. प्रशासनाने पारदर्शकता चौकशी करावी. बांधकामस्थळी कोणकोणते मजूर कार्यरत आहेत याची नोंद, वयोमर्यादा आणि त्यांची ओळख निश्चित करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमावी. कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी. जर बालकामगार वापरण्याचे पुरावे सापडले तर संबंधित कंत्राटदाराचा परवाना रद्द करावा व दंड आकारावा. बालकल्याण समितीने नियमित निरीक्षण केलं पाहिजे. असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी प्रत्येक सरकारी कामावर बालमजुरी विरोधात चौकशी समिती कार्यरत असली पाहिजे. यासोबतच जनजागृती मोहीम देखील राबवली पाहिजे. स्थानिक पातळीवर मुलांचे हक्क, शिक्षणाचे महत्त्व आणि कायद्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी. बीड जिल्ह्यात जेव्हा शासकीय कार्यालयाची इमारत उभी राहत असते आणि त्यावर कायद्याच्या विरोधात कामे केली जातात, तेव्हा केवळ बालकामगारच नव्हे तर पूर्ण न्यायव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे राहतात. जर राजकीय यंत्रणाच कायदा मोडत असेल तर खासगी संस्थांकडून काय अपेक्षा ठेवायची? अशा घटनांकडे केवळ एक बातमी म्हणून पाहणं चुकीचं ठरेल. यामागे अनेक मुलांचं भवितव्य आहे
आज जे मुलं हातात जोळ्या, वीट, फावडे घेऊन काम करत आहेत, तीच मुले उद्याच्या समाजाची जबाबदारी असतील. म्हणूनच प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत आता तुम्हाला काय वाटतं? तुमची मते याबद्दल काय आहे? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर दैनिक राजे लोकमत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.